नमो नमः छात्रा. विद्यार्थी मित्रांनो, आपण तृतीय मंडल मधील भाषा संवाद या पाठामधील अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला शेवटचा भाग जो आहे भाषा अभ्यास तो पाहत आहोत. त्यामधील आपण जे विभाग आहेत वेगवेगळे आपण 6व्या विभागापर्यंत बघितलेलं वाक्यम पुनर्लिखित वा सत्यम असत्यम लिखत यापर्यंत आपण बघितलेलं आहे. हे आपण पाहिलेलं आहे. तुम्हालाही समजलं असेल. आपण फळ्यावर उत्तरं पण लिहून दिलेली आहेत. आता पुढचा जो आहे पुढचा जो भाग आहे तो आहे 7वा रेखांकितम पदम आधृत्य प्रश्न निर्माण कृत. म्हणजे रेखांकित पदम आधृत्य पद घेऊन पदाला अनुसरून प्रश्न निर्माण कृत प्रश्न आपल्याला तयार करायचा आहे. तर प्रश्न काय या ठिकाणी दिला विद्यार्थी मित्रांनो बघा. 7वा जो आहे भारतीय भाषा हा सरस्वतीं जगमुहो. म्हणजे भारतीय भाषा ज्या आहेत तर त्या भारतीय भाषा सरस्वतीकडे गेल्या. या ठिकाणी प्रश्न निर्माण करायचा आहे. का सरस्वतीं जगमुहो म्हणजे कोण सरस्वती देवीकडे गेल्या असा प्रकारे प्रश्न आपल्याला तयार करायचा आहे. मग इथे काय येईल किम सर्वनामाचं एक भारतीय भाषा काय स्त्रीलिंगी शब्द आहे. स्त्रीलिंगी शब्द असल्यामुळे त्याच्या ठिकाणी प्रश्नवाचक येणारं सर्वनाम सुद्धा स्त्रीलिंगी असेल. मग काय होईल त्या ठिकाणी का हा सरस्वतीं जगमुहो या ठिकाणी लिहिले पहा विद्यार्थी मित्रांनो. का हा सरस्वतीं जगमुहो या ठिकाणी केवळ मी उत्तर लिहिलेले आहे. प्रश्न आपण पाहिजे आहेत पुस्तकामध्ये. दुसरं दिलेलं आहे भारते विराजमानाः सर्वाः भाषाः श्रेष्ठाः. म्हणजे भारतामध्ये विराजमान असलेल्या सर्व भाषा या काय आहेत श्रेष्ठ आहेत. भारतामध्ये विराजमान असलेल्या सर्व भाषा श्रेष्ठ आहेत. तर या ठिकाणी आपल्याला भारते या शब्दाच्या ठिकाणी प्रश्नवाचक त्या ठिकाणी सर्वनाम आपल्याला लिहायचे किंवा अव्यय लिहायचं आहे. तर या ठिकाणी काय होईल म्हणजे कोठे विराजमान सर्व भाषा श्रेष्ठ आहेत. कोठे विराजमान असलेल्या सर्व भाषा श्रेष्ठ आहेत तर भारतामध्ये. कोठेसाठी काय आहे कस्मिन. कस्मिन काय येईल भारतीय शब्द हा पुल्लिंगी सप्तमी विभक्ती एकवचन आहे. त्यामुळे किम सर्वनामाचं सुद्धा पुल्लिंगी सप्तमी एकवचन विभक्ती कस्मिन होईल. किंवा कुत्र सुद्धा त्या ठिकाणी चालू शकते. कुत्र हे अव्यय आहे हे त्या ठिकाणी चालू शकते. कुत्र विराजमानाः कस्मिन किंवा कुत्र विराजमानाः सर्वाः भाषाः श्रेष्ठा हे आपल्याला लक्षात आलेलं असेल. तिसरं आहे शब्दाः सर्वदा अर्थपूर्णाः भवेयुः. शब्द नेहमी अर्थपूर्ण असले पाहिजेत. यासाठी म्हणजे अर्थपूर्ण याला या ठिकाणी अंडरलाईन केली आहे. तर अर्थपूर्ण या शब्दाच्या ठिकाणी प्रश्नवाच्य काय येईल मग कथम. शब्द हे नेहमी कसे असले पाहिजेत. शब्द हे नेहमी अर्थपूर्ण असले पाहिजेत. मग कसे यासाठी काय अव्यय आहे कथम. शब्दाः सर्वदा कथम भवेयुः. शब्दाः सर्वदा कथम भवे या ठिकाणी कथम लिहिलेलं आहे. चौथं जे आहे या ठिकाणी दिलेलं काय दिलंय भाषासु समान सूत्रम वर्तते. भाषासु समान सूत्रम वर्तते. मग भाषासु काय आहे भाषा शब्द आकारांत स्त्रीलिंगी सप्तमी विभक्ती एकवचन आहे. त्याच्या ठिकाणी येणारं किम सर्वनामाचं सुद्धा जे रूप आहे ते किम सर्वनामाचं स्त्रीलिंगी सप्तमी विभक्ती बहुवचनाचंच रूप आहे. मग काय होतं विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी सप्तमी विभक्ती बहुवचन किम सर्वनामाचं तर कस्याम कयोहो कासू या ठिकाणी काय कासू येईल लक्षात ठेवा. ठीक आहे कासू समान सूत्रम वर्तते हे त्या ठिकाणी शब्द झाला कासू. त्याच्यानंतर 5वा आहे अमरकोशात ध्वनी प्रस्फुरित. अमरकोशात ध्वनी प्रस्फुरित. अमरकोशातून ध्वनी प्रस्फुरित झाली. ध्वनी निघाली. मग कशातून ध्वनी निघाली. कशातून निघाली ध्वनी अमरकोशात. मग कशातून यासाठी किम सर्वनामाचं अमरकोश शब्द जो आहे तो पुल्लिंगी आहे. त्याच्या ठिकाणी येणारे जे सर्वनाम असेल ते सुद्धा किम सर्वनामाचं पुल्लिंगी म्हणजे पंचमी विभक्ती एकवचनाचं रूप आहे. मग काय होतं त्या ठिकाणी अमरकोशात तर काय कस्मात ध्वनी प्रस्फुरित. इथे लिहिले बघा कस्मात ध्वनी प्रस्फुरित अशा प्रकारे त्या ठिकाणी येईल. 6वा आहे निरुक्तम केशाम निरुक्तम शब्दानाम निर्मितेः इतिहासम कथयति. निरुक्तेः शब्दानाम निर्मितेः इतिहासम कथयति. निरुक्त शब्दांच्या निर्मितीचा इतिहास सांगते किंवा कथन करते कोण निरुक्त. मग या ठिकाणी आपल्याला शब्दानाम म्हणजे निरुक्त
कशाच्या निर्मितीचा इतिहास सांगते. निरुक्त कशाच्या निर्मितीचा इतिहास सांगते तर शब्दांच्या निर्मितीचा इतिहास. मग कशांच्या म्हटल्यानंतर किम सर्वनाम येणार. किम सर्वनामाची शब्दानाम कोणती विभक्ती आहे. शब्दानामी षष्ठी विभक्ती बहुवचन आहे. मग त्याच्या ठिकाणी येणारं जे सर्वनाम असेल ते पुल्लिंगी षष्ठी विभक्ती बहुवचनाचं रूप येईल. मग काय येईल त्या ठिकाणी शब्दनामच्या ठिकाणी केशाम. निरुक्तम केशाम निर्मिते हे इतिहासम कथयति. निरुक्त कशाच्या निर्मितीचा इतिहास कथन करते. 7वं दिलेलं आहे यूयम सर्वाहा भगिनी भावम भजत्वे. यूयम सर्वाहा तुम्ही सर्व भगिनी भावम म्हणजे बहिणीमधील असणारे जे प्रेम आहे या प्रेमाने तुम्ही राहावे. तर आता या ठिकाणी विचार झाले भगिनी भावम आहे म्हणजे भाव शब्द आहे. भाव शब्द हा पुल्लिंगी आहे भाव. तर या ठिकाणी येणारं जे सर्वनाम आहे मग ते सर्वनाम त्या ठिकाणी कोणतं सर्वनाम येईल. किम सर्वनाम येईल. भाव शब्द हा पुल्लिंगी असल्यामुळे द्वितीय विभक्ती कदाचित त्या ठिकाणी येऊ शकते. म्हणजे युयम सर्वाहा कम भावम कम भजद्वे अशा प्रकारे त्या ठिकाणी येऊ शकते. युयम सर्वाहा कम भजद्वे म्हणजे कोणाला किंवा कीदृशम भावम अशा प्रकारे सुद्धा होऊ शकते. किंवा युयम सर्वाहा किम भजद्वे अशा प्रकारे सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकते. तर कीदृशम भावम किंवा कीदृशी भावम भगिनी शब्द आहे तर कीदृशा भावम भजद्वे अशा प्रकारे सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकते. परंतु आपण या ठिकाणी युयम सर्वाहा कम भजद्वे कारण भाव शब्द आहे. भाव शब्द पुल्लिंगी आहे. द्वितीय विभक्ती एक वचन असल्यामुळे भाव शब्दाची या ठिकाणी कम भजद्वे असं येऊ शकते या ठिकाणी. तर विद्यार्थी मित्रांनो रेखांकित पदम अद्वितीय प्रश्न निर्माण कुरुते हे आपल्या लक्षात आलेलं असेल. या ठिकाणी आपण उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर आहे 8वं पुढचं ही काय आहे सर्वनाम स्थाने नाम नामस्थाने सर्वनाम प्रयुज्य वाक्यम पुनर्लिखत. म्हणजे काय अर्थ होतो त्याचा की सर्वनामाच्या ठिकाणी नाम म्हणजे नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर नामस्थाने सर्वनाम नामाच्या ठिकाणी सर्वनाम प्रयुज्य नामस्थाने सर्वनाम प्रयुज्य वाक्यम पुनर्लिखत वाक्य आपल्याला पुन्हा लिहायचं आहे. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. सर्वनामाच्या ठिकाणी नाव किंवा नाम आणि नामाच्या ठिकाणी सर्वनाम वापरून प्रयोग करून वाक्य आपल्याला पुन्हा लिहायचं आहे. तर या ठिकाणी काय दिलं बघा सर्वनामाचं सर्वनाम दिलेले आहे असतील नाम दिलेले असतील. सर्वनामाच्या ठिकाणी नाव लिहायचं नावाच्या ठिकाणी सर्वनाम आपल्याला लिहून ते वाक्य पुन्हा लिहायचं आहे. हे आपण लक्षात ठेवा. केवळ उत्तर त्या ठिकाणी लिहायचं नाही पूर्ण वाक्य लिहिण्यासाठी आपण लिहिले पाहिजे त्यासाठी भर दिला पाहिजे. आपण हे वाक्य पूर्ण लिहिलेच पाहिजे. तर बघा या ठिकाणी पहिलं काय दिलेलं आहे की सर्वाहा ताम उचुहू. सर्वाहा ताम उचू या ठिकाणी कंसामध्ये नाम दिलेलं आहे म्हणजे सरस्वती नाम दिलेलं आहे. तर सर्वाहा ताम उचुहू सर्व त्या ताम म्हणजे तिला उचुहू म्हणाले. आता तिला म्हणाले त्याऐवजी ताम जे आहे काय आहे तत्सर्वनामाचं स्त्रीलिंगी द्वितीय विभक्ती एक वचनाचं हे रूप आहे ताम. तर त्याच्या ठिकाणी काय आपल्याला शब्द वापरायचा आहे नाम काय वापरायचंय सरस्वती. मग आता ताम हे तत्सर्वनामाचं द्वितीय स्त्रीलिंगी द्वितीय विभक्ती एक वचनाचं रूप आहे म्हणून आपल्याला सरस्वती शब्दात सुद्धा द्वितीय विभक्ती एक वचनाचं आपल्या रूप त्या ठिकाणी लिहावं लागेल. म्हणून या ठिकाणी काय होईल सर्वाहा सरस्वतीम अनुस्वाराहित उचुहू अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर दुसरा आहे शब्दाः सर्वदा अर्थपूर्णाः भवेयुः. शब्द नेहमी अर्थपूर्ण असले पाहिजेत. आता या ठिकाणी काय दिलंय शब्दाः या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे. तर याच्या ठिकाणी आपल्याला काय लिहायचंय एतत् सर्वनाम जे आहे त्या एतत् सर्वनामाचं या ठिकाणी आपल्याला रूप लिहायचं आहे. एतत् सर्वनामाचं रूप या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. मग शब्द हा सर्वदा अर्थपूर्ण हा भवेयुः एतत् सर्वनामाचं रूप लिहायचं आहे. आता शब्द हा काय आहे शब्द हा प्रथमा विभक्ती बहुवचनाचं रूप आहे. मग आता एतत् शब्द हा शब्द पुल्लिंगी आहे. मग आपल्याला एतत् सर्वनामाचे सुद्धा पुल्लिंगी प्रथमा विभक्ती बहुवचनाचं आपल्याला रूप या ठिकाणी लिहावं लागेल. तर मग काय होईल एते सर्वदा अर्थपूर्णाः भवेयुः. एते सर्वदा अर्थपूर्णाः भवेयुः. एषः एतौ
येते. येते सर्वदा अर्थपूर्ण भवे. हे सर्व नेहमी अर्थपूर्ण असले पाहिजे. हे झालं दुसरं. त्याच्यानंतर तिसरं आहे अमरकोशात ध्वनी प्रस्फुरितः. अमरकोशात ध्वनी प्रस्फुरित कंसामध्ये इदम सर्वनाम दिलेलं आहे. कंसामध्ये इदम सर्वनाम त्या ठिकाणी दिलेलं आहे बघा. अमरकोशात ध्वनी प्रस्फुरित म्हणजे अमरकोशातून ध्वनी प्रस्फुरित झाला, निघाला. त्या आता अमरकोश शब्दाला अंडरलाईन केलेली आहे. त्याच्या ठिकाणी काय लिहायचं आपल्याला? इदम सर्वनामाचं योग्य अशा प्रकारचं रूप त्या ठिकाणी लिहायचं आहे. वाक्य पुन्हा लिहायचं आहे त्या ठिकाणी. मग इदम सर्वनामाचं, कारण अमरकोशात हा जो शब्द आहे हा पुल्लिंगी पंचमी विभक्ती एक वचनाचं रूप आहे. मग आता त्याच्या जागी आपल्याला इदम सर्वनामाचं पंचमी पुल्लिंगी पंचमी म्हणजे पुल्लिंगी पंचमी एक वचन रूप आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. मग काय होतं त्या ठिकाणी? अस्मात्. अस्मात् ध्वनी प्रस्फुरित. काय होईल इथं? अस्मात्. अस्मात् ध्वनी प्रस्फुरित. अस्मात् कस्मात्? अमरकोशात. असं प्रश्न अपि वयम प्रश्न अपि कुर्मः कर्तुं शक्नुमः. वयम एतादृशं प्रश्नमपि कर्तुं शक्नुमः. अनन्तरं चतुर्थ अस्ति अत्र वाक्यं शब्दानां मूलार्थ प्रतिपादनमेव भाषायाः वैभवम्. म्हणजे शब्दांच्या मुळाचा अर्थ प्रतिपादन करणेच भाषाची काय आहे? वैभव आहे. असा किंवा अस्य वाक्यस्य इदं मराठी भाषायाम् अर्थं भवति. शब्दानां मूलार्थ प्रतिपादनमेव भाषाया वैभवम्. शब्दाचा मूळार्थाचे प्रतिपादन करणे हेच भाषाची काय आहे? वैभव आहे. त्या ठिकाणी कंसामध्ये काय दिलंय? तत्सर्वनाम दिलेलं आहे आणि अंडरलाईन कोणते शब्द केलेले आहे? भाषाया या शब्दाला केलेली आहे. म्हणजे भाषाया हा शब्द, भाषा शब्द आकारांत स्त्रीलिंगी पंचमी षष्ठी विभक्ती एक वचनाचं रूप आहे. मग त्याच्या जागी येणारं जे रूप आहे तत्सर्वनामाचं ते सुद्धा स्त्रीलिंगी पंचमी षष्ठी विभक्ती एक वचनाचं रूप या ठिकाणी आलं पाहिजे. तर मग या ठिकाणी काय होईल? शब्दानां मूलार्थ प्रतिपादनमेव तत्सर्वनामाचं काय? तस्याः. तस्याः शब्दानां मूलार्थ प्रतिपादनमेव तस्याः वैभवम्. म्हणजे तिचे वैभव आहे. भाषाया वैभवम् तस्याः वैभव. तिचे वैभव आहे. तुमच्या लक्षात आलेलं असेल विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी चौथा आपण बघितलेला आहे. त्याच्यानंतर पाचवं आहे यास्काचार्येण निरुक्त ग्रंथम निरूपितम अस्ति. पाचवं जे आहे ते काय? तेन निरुक्त ग्रंथम निरूपितम अस्ति. म्हणजे त्यांनी आता या ठिकाणी काय दिलं? यास्काचार्येण निरुक्त ग्रंथम निरूपितम अस्ति. म्हणजे यास्काचार्यांनी निरुक्त नावाचा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ त्यांनी लिहिला. हे वाक्य आहे. मग आता कंसामध्ये काय दिलंय? या ठिकाणी तद दिलेला आहे. मग तद सर्वनामाचा आपल्याला यास्काचार्य या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे. आणि यास्काचार्य हा शब्द पुल्लिंगी तृतीया विभक्ती एक वचनाचं रूप आहे. मग त्याच्या ठिकाणी येणारं तद सर्वनामाचं रूप सुद्धा पुल्लिंगी तृतीया विभक्ती एक वचनाचं रूप त्या ठिकाणी असलं पाहिजे. तर मग काय होईल? तेन निरुक्त ग्रंथम निरूपितम अस्ति. कर्मणी वाक्य आहे. तेन निरुक्त ग्रंथम निरूपितम अस्ति. अशा प्रकारचं ही वाक्य या ठिकाणी होईल. विद्यार्थी मित्रांनो हे आपल्या लक्षात आलेलं असेल. तेन हे कर्मणी वाक्य आहे. सहावं जे आहे, सहावं काय आहे? भाषा हा सरस्वतीम पप्रच्छुः. भाषा हा ताम पप्रच्छुः. सहावं वाक्य आहे भाषा हा ताम पप्रच्छुः. हे सहावं वाक्य आहे. कंसामध्ये काय दिलंय? सरस्वती हा शब्द दिलेला आहे. काय दिलेला आहे? सरस्वती शब्द दिलेला आहे. मग भाषा म्हणजे सर्व भाषा, मराठी, हिंदी, इंग्रजी इत्यादी तर सर्व भाषांनी ताम म्हणजे तिला, पप्रच्छुः विचारली. मग आता ताम या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे. मग अंडरलाईन केलेली असताना ताम हे काय आहे? तत्सर्वनाम स्त्रीलिंगी द्वितीय विभक्ती एक वचनाचं ही रूप आहे. मग कंसामध्ये कोणतं दिलं? या ठिकाणी सरस्वती शब्द दिलेला आहे. मग आपल्याला सरस्वती शब्द सुद्धा म्हणजे द्वितीय विभक्ती एक वचनाचं स्वरूप या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल. मग काय होईल या ठिकाणी? भाषा हा सरस्वतीम पप्रच्छुः. म्हणजे भाषांनी सरस्वती देवीला विचारले. सरस्वती देवी शब्दाचं काय झालं या ठिकाणी? सरस्वतीम. भाषा हा
सरस्वती मानुसार आहे. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहा सरस्वतीम पप्रच्छु म्हणजे भाषांनी सरस्वती देवीला विचारले. आणि याच्यामधील शेवटचं काय बघा पुष्पाणी परितः भ्राम्यति भ्रमर. पुष्पाणी परितः भ्राम्यति भ्रमर म्हणजे आता या ठिकाणी पुष्पाणी परितः भ्राम्यति भ्रमर. पुष्पाणी म्हणजे फुलं परितः चारही बाजूने भ्राम्यति एष हा फिरतो भ्रमण करतो. फुलांच्या चारही बाजूने हा फिरतो बाजूने भ्रमण करतो फिरतो असा या वाक्याचा अर्थ असा झालेला आहे. तर मग कंसामध्ये कोणता शब्द दिला या ठिकाणी भ्रमर हा शब्द दिलेला आहे. कोणता शब्द दिलाय भ्रमर हा शब्द दिलेला आहे. मग भ्रमर शब्दाचं या ठिकाणी एष जे आहे एष एतत् सर्वनाम पुल्लिंगी एष एतत् सर्वनाम पुल्लिंगी प्रथमा विभक्ती एक वचनाचं रूप आहे. मग आपल्याला भ्रमर शब्दात सुद्धा पुल्लिंगी प्रथमा विभक्ती एक वचनाचं रूप लिहावं लागेल. तर काय होईल त्या ठिकाणी भ्रमर पुष्पाणी परितः भ्राम्यति भ्रमर अशा प्रकारे याचं या ठिकाणी रूप झालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी हे दोन भाग बघितलेले आहेत. रेखांकित पदमात्रित प्रश्न निर्माण कृत या ठिकाणी लिहित असताना आपण मात्र हे प्रश्नवाचक तयार करत असताना प्रश्नाच्या शेवटी प्रश्नवाचक चिन्ह आवश्यक आहे. आपण हे लिहिले पण प्रश्नवाचक जर लिहिलेलं प्रश्नवाचक चिन्ह नसेल अशा प्रकारे तर त्या ठिकाणी आपले मार्क कदाचित जाऊ शकतात. त्यासाठी प्रश्नवाचक चिन्ह लिहिण्यासाठी विसरू नका. आणि हे जे शब्द आपण लिहिलेले आहेत याच्यामध्ये सुद्धा नाम सर्वचा अंडरलाईन करायला विसरू नका. हे तुमच्या लक्षात आलेलं असेल पूर्ण. हे सर्व आपण व्यवस्थित पाहून घ्या आणि आपल्याला परीक्षेमध्ये अशा प्रकारचे हे प्रश्न विचारले जातात आवश्यक. त्यामुळे तुम्ही निश्चित याच्याकडे लक्ष देताल आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करताल असे मला वाटते. आपण पाहूया पुढचंही. विद्यार्थी मित्रांनो आपण 7 आणि 8 हे दोन्ही त्या ठिकाणी बघितले. पुढचा जो आहे 9वा याच्यामध्ये विशेषण विशेषाणाम मेलनम कुरुत. विशेषाणाम मेलनम कुरुत म्हणजे विशेषण आणि विशेष्य यांच्या जोड्या लावायच्या आहेत. यांच्या काय करायचे आहेत आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. या ठिकाणी दिलेलं आहे तुमच्या लक्षात येत असेल. अतिशय सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. हे पहा या ठिकाणी आपल्या पाठातील जे काही विशेषण काही दिलेले आहेत विशेष्य दिलेले आहेत ते आपल्याला लक्षात येत असेल. आता बघा इथे श्रेष्ठा मी या ठिकाणी उत्तर लिहिलेले आहेत. 2 वेळेस उत्तर लिहिलेले एक तर इथे जोड्या सुद्धा लावलेल्या आहेत आणि पुढे या ठिकाणी क्रम लिहिलेला आहे शेवटी. आता श्रेष्ठा जे आहे पहिलं याचं काय आहे या ठिकाणी भाषाः श्रेष्ठाः भाषाः कोशागताः शब्दाः दुसरं उत्तर लिहिलेलं आहे कोशागताः शब्दाः. यथोचितः उपयोगः तिसरं आहे यथोचितः उपयोग तिसरं इथे लिहिलंय. चकिताः याचं बघा उत्तर काय आहे संस्कृतेतर भाषा हे चौथं उत्तर आहे याचं. संस्कृतेतर भाषा म्हणजे हे चौथ्या याच्याशी जोडलं जाते. त्याच्यानंतर विपर्यस्तः क्रमः हे 5वं त्या ठिकाणी 5व्याला जोडलं जाईल. 5व्याच्या पुढे हे लिहिले जाईल. त्यानंतर लुप्ताः वर्णाः हे आपण जर वाचलं तर पुस्तकामध्ये लक्ष देईल आपल्याला लुप्त असलेले वर्ण. त्यानंतर 7वं आहे प्रतिपाद्य विषय सएव निरुक्त ग्रंथस्य प्रतिपाद्य विषय प्रतिपाद्य विषय. 7वं जे आहे या ठिकाणी 7व्याचं उत्तर विषय आहे. हे संपूर्ण मी या ठिकाणी पूर्णांक लिहिलेले आहेत तुमच्या हे लक्षात येत असेल. त्यानंतर प्रतिपाद्य विषय झाला. त्यानंतर 8वं जे आहे निशेषम काय उत्तर इतिहासम. 8व्याचं हे उत्तर आहे किंवा 8व्याला या ठिकाणी विशेषण विशेष्य इतिहासम इतिहासाचं विशेषण काय आहे निशेषम आहे. विषयाचं प्रतिपाद्य अशा प्रकारे हे जोड्या आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत लावलेले आहेत. जोड्या हे लक्षात आलेले असेल विद्यार्थी मित्रांनो आपल्या. आणि त्याच्यानंतर पुढचं जे आहे काय ते संधी तालिका पूरयत. संधी तालिका या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला फळ्यावरती मी लिहिले संधी तालिका पूरयत. मग संधियुक्त शब्द काय आहे धातोस तदार्थातिशयेन
धातोस तदार्थातिशयेन, याचा संधी विग्रह काय होतो? आता या ठिकाणी बघा धातो हो विसर्ग होता, त्या विसर्गाचा स झालेला आहे बघा, इथे धातो हो विसर्ग आहे. त्याच्यानंतर तद आहे पुढे तद, त्याच्यानंतर अर्थातिशयेन म्हणजे अ हा त्या द मध्ये मिळाला होता म्हणून तदार्थातिशयेन असं एकत्रित सुद्धा लिहिलं जातंय किंवा वेगळं सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकते. तदार्थातिशयेन किंवा तद अधिक अर्थातिशयेन हे दोन्ही प्रकारे या ठिकाणी आपण हे लिहू शकतो. अशा प्रकारे हा संधी विग्रह होऊ शकतो या ठिकाणी. त्यानंतर योगस तदुच्यते, योगस तदुच्यते या ठिकाणी काय आहे म्हणजे त्याच्या पुढे जे दिलेलं आहे संधी करून दिलेलं आहे, आपल्याला संधियुक्त या ठिकाणी शब्द लिहायचा आहे. कोणता लिहायचा आहे? संधियुक्त. योग तत् उच्यते, योग अधिक तत् उच्यते. मग या ठिकाणी संधियुक्त शब्द आपल्याला लिहायचा आहे. तर योग विसर्गाचा स होतो, पुढे तत् आहे, तत् त्या ठिकाणी द झाला आणि उच्यते, योगस तदुच्यते हा संधियुक्त शब्द या ठिकाणी होईल. हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. काही ठिकाणी तत्च त्या ठिकाणी तत्च द होतो आणि विसर्गाचा त्या स होतो. हे आपल्या दोन्ही संधी अतिशय सोपे आहेत, ते आपल्या लक्षात आलेले असेल. पुढचं जे आहे 11वा पृथक्करणम दिलेला आहे. पृथक्करणम या ठिकाणी फळ्यावरती मी लिहिलेलं नाही, हे आपल्या एवढं लक्षात आलेलं असेल. विशेषण विशेषणाच्या जोड्या लावायच्या आहेत. ही संधी तालिका या ठिकाणी 2 उदाहरणं दिलेली आहेत, आपण या ठिकाणी संधी सोडवलेली आहे, हे आपल्या लक्षात आलेले असेल. पुढे अतिशय सोपं आहे पृथक्करणम जे दिलेलं आहे. कोष्टकम पुरं येतं, कोष्टक दिलेलं आहे या ठिकाणी. मराठी शब्द मराठीमध्ये काय म्हणतात समजा, मराठी शब्द मांजर, संस्कृत शब्द मार्जारम, बांगला बिरालम, गुजराती बिलाडी, हिंदी बिल्ली. अशा प्रकारे सोपं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लिहिते, लक्षात ठेवा. पुढचं जे आहे दिले त्याच्यामध्ये पृथक्करण जाल रेखाचित्रण दिलेलं आहे. मग काश्मीरीमध्ये काय म्हणतात? बुमरू. तेलुगू भाषेमध्ये भ्रमर शब्दाला काय म्हणतात? भ्रमरमू. पंजाबीमध्ये भरिंग, उडियामध्ये भर. अशा प्रकारे हे सोपं आहे, हे तुम्हाला येत असेल नक्कीच, तुम्ही ते पहा. आणि सोपं आहे हे तुम्हाला, त्याच्यामुळे मी फळ्यावरती लिहिलेलं नाही, हे तुमच्या लक्षात येण्यासारखं आहे. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपला हा तृतीय मंडलामधील पहिला पाठ भाषा संवाद हा आपण पाठ या ठिकाणी घेतलेला आहे. तुम्हाला समजलेला असेल. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही घरी चांगल्या प्रकारे त्याचा अभ्यास करा, वाचन करा. आणि वाचन जर आपण केलं तर निश्चित त्याच्यामध्ये असणारे प्रश्नाचे उत्तर आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी वाचता येतात, ते प्रश्नाची उत्तरं सापडतात. आपण चांगल्या प्रकारे प्रश्नाची उत्तर लिहू शकतो. शेवट जे दिलेली संधी इत्यादी आहे त्याचा तुम्ही घरी अभ्यास कराल अशी या ठिकाणी मी अपेक्षा करून या ठिकाणी मी काय करतो आज थांबतो. धन्यवाद.